नमस्कार. स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. आज आपण संकेत क्रमांक 412A पहाडी गोरेगाव PMAY या प्रोजेक्ट बद्दल माहिती आणि साइट विजिटचा व्हिडिओ विथ सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहोत. संकेत क्रमांक 412A हा प्रोजेक्ट EWS या उत्पन्न गटात येतो आणि PMAY या योजनेअंतर्गत येतो. या प्रोजेक्टमध्ये 1 BHK चे 84 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 28.68 स्क्वेअर मीटर म्हणजेच 309 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 32,36,200 रुपये आहे. अनामत रक्कम 10,000 रुपये आहे. फॉर्मचे 590 रुपये भरावे लागतील. या प्रोजेक्टचा समावेश मुंबई मंडळाअंतर्गत विखुरलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सदनिका यामध्ये केला आहे. संकेत क्रमांक 412A हा प्रोजेक्ट OC रिसिव्ड आणि रेडी टू मूव्ह आहे. या प्रोजेक्टमध्ये प्लॉट A आणि प्लॉट B म्हणजेच लिंक रोडवरचा आणि प्रेमनगरमध्ये असलेल्या प्रोजेक्टमध्ये लॉटरी विजेत्यांना कुठेही घर दिले जाऊ शकते. लिंक रोड प्रोजेक्ट पासून गोरेगाव रेल्वे स्टेशन 3.4 किलोमीटर अंतरावर आहे. लिंक रोड प्रोजेक्ट पासून मेट्रो स्टेशन जवळच आहे. लिंक रोड प्रोजेक्ट पासून डी मार्ट 650 मीटरवर आहे. प्रेमनगर प्रोजेक्ट पासून गोरेगाव रेल्वे स्टेशन 1.9 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण 412A पहाडी गोरेगाव या प्रोजेक्ट जवळ आलो आहोत आणि हा प्रोजेक्ट लिंक रोडवरच लागून आहे. या प्रोजेक्टच्या बाजूनेच मेट्रो जात आहे. लोकेशन फार चांगले आहे आणि इथे 23 फ्लोअरचे टॉवर दिसून येत आहेत. हा प्रोजेक्टच्या बाहेरचा रस्ता आहे आणि आपण आता गेट जवळ जात आहोत. हा या प्रोजेक्टचा मेन गेट आहे. आपण 412A पहाडी गोरेगाव PMAY या योजनेअंतर्गत म्हाडाने आपल्याला 84 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपण त्याची आज सॅम्पल फ्लॅट बघायला आलेलो आहोत आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला, आपण आता एंट्री केलेली आहे कॉम्प्लेक्स मध्ये. आपण आजूबाजूचा परिसर पाहून घेऊ शकता. बेशीर आहे ही जागा आणि आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे. प्रोजेक्टच्या आतमध्ये गार्डन देण्यात आले आहे. तसेच पार्किंगची व्यवस्थाही चांगल्या तऱ्हेने करण्यात आली आहे. हा बिल्डिंगचा मेन एंट्रन्स आहे आणि या साइडने डाव्या हाताला गेल्यानंतर 2 लिफ्ट आहेत. आपण पाहून घेऊ शकता. या बाजूला 2 लिफ्ट देण्यात आलेले आहे. या साइडला एक एक्झिट आहे. तो गेट सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि या बाजूला फायर एक्झिट आहे म्हणजे स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. ऑलरेडी इथे लोक राहतात आहेत म्हणजे पोझिशन झालेला आहे आणि जे उरलेले 84 फ्लॅट आहेत ते आता आपल्याला या लॉटरीमध्ये देण्यात येणार आहे. आपण बघू शकता लॉबी सुंदर आहे, छान मेंटेन केलेली आहे आणि या बाजूला छोटंसं मंदिर सुद्धा आहे. बाप्पा आहे, छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. लिफ्ट सुद्धा चांगल्या पद्धतीची देण्यात आलेली आहे. बघू शकता किती मोठीच्या मोठी लिफ्ट देण्यात आलेली आहे. या वेळेला 2 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत. आपण लॉबी मध्ये एंट्री केलेली आहे आणि ह्या 2 लिफ्ट दिलेल्या आहेत. आपण पाहू शकता लॉबी किती सुंदररित्या डेकोरेट केलेली आहे. या साईडला 3 फ्लॅट आहेत आणि त्या साईडला 3 फ्लॅट आहेत. आपण बघू शकता आणि या मधल्या पॅसेज मध्ये 2 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. असे मिळून एकूण 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि या बाजूला फायर एक्झिट आहे. ते देण्यात आलेले आहेत फायर एक्झिट. लॉबी मधून खूप छान व्ह्यू दिसतो आहे. आपण 23व्या फ्लोअरवर आलोय आणि फ्लॅट बघायला आलोय आपण. चला फ्लॅट बघून घेऊया कसं आहे. PMAY योजनेअंतर्गत हा फ्लॅट आहे. लिव्हिंग एरिया आहे. आपण पाहू शकता लिव्हिंग एरिया आहे. इथे विंडो देण्यात आलेली आहे. इथे स्लायडिंग देण्यात आलेली आहे आणि मेन म्हणजे मॉस्किटो विंडो सकट देण्यात आलेली आहे आणि ग्रिल सुद्धा करून देण्यात आलेली आहे आणि फायरची पूर्ण सिस्टम देण्यात आलेली आहे. आता आपण किचन मध्ये एंट्री केलेली आहे. आपण बघू शकता या साईडला किचनचा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा स्लायडिंग देण्यात आलेली आहे. बाहेर ग्रिल देण्यात आलेली आहे. एक्झॉस्ट साठी सुद्धा जागा ठेवण्यात आली आहे आणि मेन म्हणजे ह्याला सुद्धा मॉस्किटो विंडो देण्यात आलेली आहे. किचनला सुद्धा मॉस्किटो विंडो देण्यात आलेली आहे. हा प्लॅटफॉर्म आपण पाहू शकता पार्टिशन केलेला आहे. हे वॉश बेसिन आहे
टॅप बसवून देण्यात आलेला आहे आणि ह्या साईडला लॉफ्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणून किचनच्या स्टोरेजसाठी लॉफ्ट देण्यात आलेला आहे. या साईडला स्विचेस देण्यात आलेले आहेत की आपण जेणेकरून फ्रीज सारख्या वस्तू ठेवू शकतो. इथे हा स्पेस पण खूप चांगला देण्यात आलेला आहे. आणि या साईडला हा वॉशरूमचा एरिया आहे. याच्यामध्ये पण थोडासा छोटासा पॅसेज देण्यात आलेला आहे. या साईडला बाथरूम आहे. आपण पाहून घेऊ शकता बाथरूम आहे आणि वॉश बेसिन देण्यात आलेले आहे. छोटस आतमध्येच बाथरूमच्या लेफ्ट साइडला इथे थोडी जागा ठेवण्यात आलेली आहे जिथे आपण आपली वॉशिंग मशीन ठेवू शकतो आणि इथे पाण्याचा नळ सुद्धा देण्यात आलेला आहे की जेणेकरून आपण आपली वॉशिंग मशीन वापरू शकतो आणि स्विच सुद्धा देण्यात आलेले आहे. या साईडला आपण पाहून घेऊ शकतो वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेला आहे आणि पूर्ण टाइल्स करून देण्यात आलेले आहे. व्हेंटिलेशनची सुद्धा चांगली व्यवस्था आहे. टॅप वगैरे व्यवस्थित बसवून देण्यात आलेले आहेत आणि मेन म्हणजे पूर्ण टाइल्स देण्यात आलेले आहेत. आणि यानंतर राईट साईडला आपल्याला बेडरूम देण्यात आलेला आहे. छोटासा बेडरूम कॉम्पॅक्ट 5 नंबर आहे. इथे सुद्धा लॉफ्ट देण्यात आलेला आहे. बेडरूमला सुद्धा लॉफ्ट देण्यात आलेला आहे जेणेकरून आपण स्टोरेज साठी त्याचा वापर करू शकतो. इथे सुद्धा व्हेंटिलेशन साठी स्लाइडिंग आहे. याला सुद्धा मॉस्किटो विंडो आहे आणि ग्रीन करून देण्यात आलेली आहे. आपण पाहू घेऊ शकता ही छोट्याशा फॅमिलीसाठी कॉम्पॅक्ट असा 1 BHK PMAY या स्कीम अंतर्गत म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे पहाडी गोरेगाव येथे. नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत. संकेत क्रमांक 412A पहाडी गोरेगाव PMAY या योजनेची घरे 2 ठिकाणी म्हणजेच लिंक रोडवर आणि इथे प्रेमनगर मध्ये आहेत. आपण आता जो परिसर पाहत आहात तो प्रेमनगरचा आहे. या ठिकाणी सुद्धा गार्डन दिले गेले आहे आणि पार्किंगची व्यवस्थाही केलेली दिसत आहे. अर्जदारांनी लक्षात घ्यायचंय की आपण अर्ज करताना पहाडी गोरेगाव येथे अर्ज करत असू तर आपल्याला मेट्रो आहे तिथे सुद्धा मिळू शकते सदनिका किंवा प्रेमनगर इथे सुद्धा सदनिका मिळू शकते. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.